नमस्कार. महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. 8वा वेतन आयोग 18,000ऐवजी किमान मूळ वेतन किती असेल आणि पेन्शन किती वाढेल माहिती पाहूया. 8व्या वेतन आयोगाच्या संभाव्य शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून अंदाजे 34,560 पर्यंत वाढू शकते आणि ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पेन्शन देखील त्यानुसार पेन्शनधारकांना 17,280 पर्यंत वाढू शकते. महागाई आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकार पुढील वर्षी 8वा वेतन आयोग जाहीर करू शकते. जुलै-डिसेंबर कालावधीतील महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोगाच्या घोषणेची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. जवळपास दर 10 वर्षांनी नवा वेतन आयोग जाहीर करण्याची परंपरा पाहता केंद्राकडून याबाबत लवकरच निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप कोणत्याही अधिकृत घोषणा करण्यात आलेल्या नाही. 8वा वेतन आयोग पुढील वर्षाच्या सुरुवातीला शक्यतो 2025व्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केला जाईल असा अंदाज आहे. एका युनियन नेत्याच्या म्हणण्यानुसार ही योग्य वेळ असू शकते कारण जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगाचा अहवाल अंतिम करण्याची 18 महिने लागले होते. आगामी वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याची शक्यता आहे, जी महागाई आणि इतर आर्थिक घटक लक्षात घेऊन केली जाईल. पगार किती वाढू शकतो? 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयावरून अंदाजे 34,560 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याचा अर्थ किमान वेतन सुमारे 92% वाढू शकते. त्याचप्रमाणे पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन देखील 17,280 पर्यंत वाढू शकते. या दुरुस्तीनंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारे मोठा दिलासा मिळू शकतो.